असं पीठ जे लढाई करताना छत्रपती शिवाजी महाराज आपले मावळे, कुशंग, कलिंग, मौर्य राज्याचे सैनिक लढाई करताना खात होते. कारण या पिठाला शिजवायची गरज नव्हती, नुसतं पाण्यात टाकून सुद्धा यातून भरपूर एनर्जी मिळायची. आयुर्वेद याला पित्त शांत करणारा आणि प्रकृतीने थंड मानतो. बिहारमधील मगधमध्ये याचा उगम झाला. उन्हाळ्यात याच्या सरबताचे सगळीकडे ठेले लागतात. शेतकऱ्यांचं प्रोटीन. चण्याला वाळूमध्ये भाजून त्याचे फुटाणे केले जातात आणि याच फुटाण्यांपासून हे पीठ तयार केलं जातं, ज्याला सत्तू असं म्हणतात. पूर्वी सत्तू बार्लीपासून बनवला जाई, परंतु उत्तरेकडून जसा तो खाली आला तसा बार्लीऐवजी चण्याचा वापर होऊ लागला. सत्तूची खीर, सत्तूचे लाडू, सत्तूचा सरबत, सत्तूची मिठाई असे असंख्य पदार्थ याच्यापासून करता येतात. सत्तूचं पीठ, कापलेला कांदा, गरज असल्यास थोडासा गूळ, कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माठातील थंडगार पाणी या सगळ्यांना एकत्र करून बनतो तो सत्तूचा सरबत. असंच पारंपरिक पद्धतीने बनवलेलं सत्तूचं पीठ आमच्याकडून ऑर्डर करा आणि सरबत एकदा नक्की पिऊन बघा. आणि हो, बाकी कुठलाही मसाला नसला तरी चालेल, नुसतं मीठ टाकून सुद्धा हा सत्तूचा सरबत बनवता येतो आणि हाच सरबत तुम्हाला एनर्जी देतो. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो होतो,